6वा अध्याय आपल्या जो अभ्यासक्रमामध्ये आहे त्या अध्यायाचं आणि आपल्या योगशास्त्राचं विशेषत्वानं महत्व. 6व्या अध्यायामध्येच ध्यानधारणा कशा पद्धतीनं करावी, या साधनेसाठी आसन कुठल्या पद्धतीचं असावं, मुद्रा कुठल्या पद्धतीच्या असाव्यात, या भगवद्गीतेच्या जे सूत्रार्थ आहे त्याचं एक असं विशाल आणि विशिष्ट पद्धतीनं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. की म्हणजे ध्यानासाठी मग कशा प्रकारचं आपलं स्थान असावं, ध्यानासाठी आपलं शरीर पोश्चर कसं ठेवलं जावं आणि हा ध्यान योग किती महत्वाचा आहे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन या 6व्या अध्यायामध्ये आणि भगवद्गीतेपेक्षाही ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन स्पष्ट आणि विश्लेषणात्मक चिंतन आहे. आणि मग या 6व्या अध्यायाला धरूनच अनेक योग प्रचारकांनी, अनेक महान योग्यांनी या 6व्या अध्यायाचा आधार घेऊनच आपल्या मोठे मोठे एक त्यांचे ब्रँच, पंथ म्हणता येणार नाही आपल्याला, थोडस एक स्वतंत्र विभाग, जसे महायोग आहे, थोडस कुंडलिनी शक्ती जागृत करण्याच्या पद्धती आहेत, थोडस ध्यानात्मक स्थितीकडे नेण्याच्या पद्धती आहेत. या सगळ्याला आधार या भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावर केलेल्या टिप्पणीचा, त्यावर केलेल्या टीकेचा आधार घेऊनच असे अनेक प्रकारचे प्रचार प्रचारक महान योगी या 6व्या अध्यायाचा आधार घेऊनच बनलेले आहेत. मग तर असा हा 6वा अध्याय कसा आहे याचा थोडस आपण अभ्यास करणार आहोत. 6वा अध्याय, आता अध्याय समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस पूर्वपीठिका, 5वा अध्याय काय होता याचा थोडस अभ्यास बघूया. 5वा अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. नाही, ज्ञान कर्म संन्यास योग 4थ्या अध्यायाचं आहे. 5व्या अध्यायाचं नाव फक्त कर्म संन्यास योग, म्हणजे कर्मयोगी आणि कर्म संन्यासी हे कोण असतात, काय असतं याचं चिंतन या 5व्या अध्यायात आलेलं आहे. मग भगवंतानी असं स्पष्ट उत्तर न देता किंवा अर्जुनालाही सांगितलं नाही की तू कर्मसन्यासी हो, कर्मसन्यासी म्हणजे आता हा थोडासा ध्यान योगी, सांख्य योगी किंवा कर्मयोगी हो, असं स्पष्ट न सांगता दोघांचंही महात्म्य पटवून दिलं आणि याच्यातून तुला जे निवडायचे ते निवड. कोणता योग कसा सोपा आहे, कोणत्यामध्ये कसं काठिण्य आहे, कोणता सामान्य जनाला अनुसरता येतो, सध्याच्या वर्ण आश्रम धर्म आणि सध्याच्या कालानुसार कोणता योग उपयोगी आणि महत्वाचा आहे, याचं चिंतन भगवंतानी अर्जुनाला सांगून दिलं आणि तुला जे निवडायचे ते निवड. तुला याची बुद्धी, सारासार विवेक बुद्धी तुझ्याकडे आहे, तुला जे उपयोगी पडेल तेच कर. आणि हा अर्जुनाला सांगितलं म्हणजे सगळ्या मानव जातीला तो विषय भगवंतानी दिलेला आहे. हे दोन्ही आहेत, दोन्हीला एकच नाव आहे, दोन्हीचं शेवटी एकाच ठिकाणी येऊन पोहोचतात, दोन्हीचं फळ एकच आहे, फक्त त्या अवलंबण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मग आता जसं आपण म्हणतो ना, काशीला आपण गेलो, काशीला गेलो आणि जिथं राहू, कुठल्याही घाटावर जाऊन आपण जर स्नान केलं तर ते गंगेमध्येच आपलं स्नान आहे, तेवढंच आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. मग व्यक्ती काय करेल, आपलं निवास कोण्या ठिकाणी, आपलं तिथं काशीमध्ये आपण कुठं जाऊन थांबलोय, कुठल्या निवासस्थानी थांबलोय, तिथला व्यक्ती तिथल्या जवळच्या घाटावर जाऊन स्नान करेल. तसंच आहे आपल्याला या जीवनामध्ये आपण कुठं आहोत, आपली काय क्षमता आहे, आपण काय करू शकतो, त्यांनी तो योग अवलंबन करायचा आहे. सामान्य जन, सांसारिक जनात आपण कर्मयोग अवलंबायचा आहे. आणि जे आता हे आहे थोडेसे योगारूढस्थ जे झालेले आहेत त्यांनी ते ध्यान योग, मग ते कुंडलिनी शक्ती जागृत करणे वगैरे वगैरे करायचं आहे. मग ज्यांना ज्यांना जे पात्रता प्राप्त झाली त्यांनी त्या पात्रतेप्रमाणे आपलं कार्य पूर्ण करावं. असं नाही की आपण आता आपल्या पाठीमागं पारिवारिक संसारामध्ये एवढ्या अडचणी असताना आपल्याला ध्यान लावणं थोडंसं अवघड जाईल ना.
पण थोडस या पद्धतीमध्ये आपल्याला त्रास होईल आणि मग तिथून आपण पोहोचू शकणार नाही. आपण तिथं योगभ्रष्ट होऊ, तिथंच आपली गाडी कुठतर थांबेल. म्हणून सोपा जो मार्ग आहे कर्मयोग, भक्तियोग, या मार्गातून आपण जर गेलो तर सामान्य जन पुढे जातील. आणि नाहीतर मग आपण सरळ सरळ ज्ञानयोग, ध्यानयोगाकडे जर गेलो तर आपल्याला थोडस त्यामध्ये कठीणता होईल. म्हणून भगवंतानी तर हे दोन्ही मार्ग सांगून दिले. तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीनं तुमची जी क्षमता आहे त्याप्रमाणे तुम्ही याचं पूर्ण हा अभ्यास करून तुम्ही अंतिम लक्ष्य परमात्मा प्राप्ती, मोक्ष, मुक्ती प्राप्त करून घेऊ शकता, असं भगवंतानी या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि या अध्यायाचं नाव असं आहे आत्मसंयम योग. आता आत्मसंयम योग किंवा याला ध्यान योग पण म्हटलेलं आहे. आता आत्मसंयोग योग म्हणण्याचं कारण काय असेल आणि आत्मा कशाला म्हणतो आपण? तर आत्म्यामध्ये शरीर, इंद्रिय, मन, हे बुद्धी, हे चारही येतात. अंतकरण चतुष्टय ज्याला म्हणतो ना, ते हे याचाच भाग आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, मन, बुद्धी, अहंकार. तर या आत्म्यामध्ये हे चार गोष्टी आल्या: शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय. मग या सगळ्यांना कशा प्रकारे आपल्या नियंत्रणात करून, कशाला, शरीराला, इंद्रियांना, मनाला आणि बुद्धीला आपल्या ताब्यात ठेवून आपल्याला वश कसं करता येईल आणि त्या पद्धतीनं वश केल्यानंतर ते आपल्याला आत्मसंयम कसं प्राप्त करता येईल याचं चिंतन या अध्यायात आहे. म्हणजे शरीरावर, मनावर, बुद्धीवर, इंद्रियावर नियंत्रण प्राप्त करले म्हणजे आत्म्याला पोषक असे विषय निर्माण करणे. म्हणूनच याला आत्मसंयम योग म्हटलंय आणि याचं चिंतन या अध्यायामध्ये आहे. आता या अध्यायाचं आणखीन चिंतन करण्यापूर्वी एक सारांश रूपानं भगवद्गीता ही कशी आहे आणि कुणासाठी आहे, पाचव्या अध्यायामध्ये आता जे आपण ज्ञानयोग, भक्ती, ज्ञानयोग, बुद्धियोग म्हणतो ना, त्यालाच आपण सांख्ययोगही म्हणतो. ज्याच्यात ज्ञानाचा आणि बुद्धीचा उपयोग केला जातो तो सांख्ययोग. आणि पाचव्या अध्यायामध्ये हे सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्हीमध्ये काय श्रेष्ठ आहे हे सांगताना त्याच्या उत्तरामध्ये भगवंतानी असं म्हणजे मोगम सांगून दिलं की बाबा दोन्हीही कल्याणकारकच आहेत, परंतु कर्मसन्यास म्हणजेच कर्मयोग या दोन्हीपैकी कर्मयोग श्रेष्ठ आहे. कर्मसन्यास आणि कर्मयोग म्हणजे आता तुम्ही जरा भगवद्गीता सगळी वाचत चला. कर्मसन्यास म्हणजे कर्म कधीच आपण सोडू शकत नाही. तिसऱ्या अध्याय जो आहे त्याला त्याचं नावच आहे कर्मयोग. त्याच्यात भगवंतानी सांगितलंय कर्मसन्यास होणं शक्यच नाही. कर्म हे प्रत्येकाला करावं लागतंय. आपण श्वासोश्वास घेतो हे सुद्धा एक कर्म आहे. आपण भोजन करतो, झोपतो, घरपरिवाराचा सांभाळ करतो, हे सुद्धा कर्म आहे. मग हे कर्म आपण सोडू शकतो का? यातून कर्मसन्यास घेऊ शकतो का? मग नाही घेऊ शकत. मग काय करायचंय? कर्म योगी हो. मग कर्मयोगी हो म्हणजे काय? कोण सांगेल कर्मयोगी हो म्हणजे काय? कर्मयोगी म्हणजे काय? कर्म करत करत योग करणे, ध्यान करणे. कर्म करत करत योग करणे. योग करणे. छान छान छान, बरोबर आहे शब्दशः. मग योग कशाला म्हणायचा? बरोबर आहे, तुम्ही सांगितलं उत्तर बरोबर आहे. एक पायरीवर आला दुसऱ्या पायरीवर जायचा आपला. योग कशाला म्हणावं आपण? योगस्य कर्म, योग कर्मसु कौशल्य. हा, त्याचा अर्थ काय झाला? आपला प्रत्येक कर्म करताना आपण खूप म्हणजे जाणीवपूर्वक करायचं आहे कुठलंही कर्म करताना. हा, जवळपास बरोबर. म्हणजे आपल्या प्रत्येक कर्माच्या फलाची अपेक्षा नसावी. आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपण भगवंताला सामील करायचं आपल्या प्रत्येक कर्मामध्ये.
हे पाहिजे उत्तर. योग म्हणजे हे आहे, आपल्या आत्म्याला मनाला परमात्म्याशी जोडणे. कर्मयोग. कर्म करत करत असताना आपलं मन भगवंताकडे असावं, म्हणजे कर्मयोग याला म्हटलेलं आहे. कर्म, मग ते कर्म कसं होईल? जर मन आपलं भगवंताकडे असेल तर ते कर्म भगवंताचं होईल, फलाच्या अपेक्षेनं नाही, कुठल्या आपल्या भौतिक आसक्तीनं नाही, तर ते कर्म भगवंताच्यासाठी होईल. म्हणून ते कर्मयोग. योग म्हणजे परमात्म्याशी जुडणे आणि कर्माला परमात्म्याशी जोडणे. कर्म हे व्यक्तिगत आपलं नाही, आपल्या स्वार्थ आणि लोभासाठी नाही, तर कर्म ईश्वर प्राप्तीसाठी, ईश्वर प्रीतीसाठी आणि लोकहितासाठी असं केलेलं कर्म हे असतो कर्मयोग. मग हे सोपं आहे की नाही? आणि आता समृद्धीताईंनी जे म्हणलं ना, योग कर्मसु कौशल्यम, ही भगवद्गीतेची योगाची व्याख्या आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही कर्म करता ते कर्म कुशलतेपूर्वक करा, त्याच्यामध्ये अति उत्कृष्ट कुशलता असायला हवी. मग अति उत्कृष्ट कुशलता कधी येते? अति उत्कृष्ट कुशलता कधी येईल? तर त्या कर्मामध्ये तुमचं मन ओतायला पाहिजे. मन लावून एक मनानं एक चित्तानं कर्म जर केलं तर ते कर्म अति उत्कृष्ट होतो आणि ती कर्म भगवंताला प्रिय होतं. ते 10वा अध्याय ना भगवद्गीतेचा, त्याचं नाव आहे विभूती योग. त्या विभूती योगामध्ये उत्कृष्ट हस्ताक्षर हे सुद्धा भगवंताने स्वतःची विभूती सांगितली. मग उत्कृष्ट हस्ताक्षर कधी होईल? उत्कृष्ट स्वयंपाक, उत्कृष्ट आणखीन जे काही कलाकुसरी येते ती माझी विभूती आहे. मग हे कधी होतं? तर जिथं आपलं मन ओतलं जातं, जिथं मन लावून कार्य केलं जातं, ते कार्य उत्कृष्ट होतं आणि ते भगवंताची विभूती होते. याला म्हणलंय योग कर्मसु कौशल्यम. तर अशा प्रकारे जी कर्म आहे ती कर्म, इथं जी 5व्या अध्यायामधून कर्मसन्यास करायचा का कर्मयोग करायचा, ही प्रश्न जो अर्जुनाचा होता, तिथं भगवंताने सांगून दिलं, बाबा हा कर्मसन्यास अशा अशा पद्धतीचा आहे आणि कर्मयोग अशा अशा पद्धतीचा आहे, तुला जे करता येईल ते कर. इथं पुढे दिलंय आणि थोडस एक सुतवाच्य करून दिलंय की थोडासा हा कर्मयोग सोपा आहे बाबा, तुला जमेल तर हेच करणं योग्य राहील. त्या मोठ्या अडचणीच्या मार्गाला जाऊन नको. एखाद्याला जर पंढरपूरला जायचंय आणि 2 गाड्या उपस्थित आहेत, एक लक्झरी आहे आणि एक आपली ऑर्डिनरी साधी आहे, रेड बस. दोन्हीही मोफतच आहेत, दोघांना पण तिकीट नाही, मोफत मिळेल असा योग आलाय. तर सगळेजण कोणत्या गाडीने जातील? त्या लक्झरी जी चांगली गाडी आहे तिनेच प्रवास करतील. ह्या रेड बसनं जिथं घाण केलेली आहे त्या बसनं कोण नाही जाणार. मग अशा पद्धतीचा जो, परंतु असू दे. तर अशा प्रकारे भगवंताने थोडस एक सोपं आहे कर्मयोग, ही एक थोडीशी त्याला सेफ्टी जोडून दिली, टॅग जोडला की मग हे कर्मयोग जरा बरं आहे. तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. 5व्या अध्यायातला 2रा श्लोक. तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. एक मिनिट, हे तो श्लोक नाही म्हटलेला आहे. हा, तोच आहे. तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हा 5व्या अध्यायातला 2रा श्लोक. इथं सांगून दिलं की त्यामध्येच थोडस कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशेष आहे असं थोडस एक सांगून दिलं. परंतु तुझी मर्जी. एखादा जर विद्यार्थी असेल, नाही नाही मी फार पट्टीचा पोहणार आहे, असं जर एखादी असेल तर तो काय करतो, पुरामध्ये चांगल्या मोठ्या पाण्याचा तलाव असतो ना, किंवा नदीचा पूर असतो, किंवा नदीचं मोठं पात्र जरी असलं, तो पट्टीचा पोहणारा काय म्हणतो, नाही नाही मी असल्या बारक्या याच्यात कशाला पोहत बसू, मी तर मोठ्या पुरामध्ये, मोठ्या तलावामध्ये उडी टाकणार आणि याकडचं त्या कडेला जाणार, माझी क्षमता आहे तशी.
असा जो क्षमता पात्रतावान योगी साधक आहे तो म्हणेल मी ध्यान योग आणि ज्ञान योगाच्या मार्गानेच जातो, मला हे हलके फुलके मार्ग नको. मात्र आपण सगळे 99.99% हे पट्टीचे पोहणारे नाही. आपण सर्वांनी या कर्मयोगाचा आश्रय घेऊन भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं आहे. या दोन्हीमध्ये सुद्धा कल्याण करणारे कसे आहेत याचे वर्णन भगवंतांनी हे दोन्ही मार्ग कल्याण करणारे कसे आहेत याचं 5व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि नंतर सांख्ययोग म्हणजे तो ज्ञानयोग, कर्मयोगासाठी कसा उपयोगी आणि स्वतंत्रतेने कल्याण करणाऱ्या ध्यानयोगाचे वर्णन केलेलं आहे. म्हणजे आता कसं आहे की हे जरी दोन्ही वेगळे असतील तरी हे दोन्ही एकमेकाला पूरकच आहेत. याच्याशिवाय तो त्याच्याशिवाय हे होत नाही ते. आणि या सगळ्याच गोष्टींचं भगवद्गीतेमध्ये हा हे कर्म योग आणि कर्म संन्यास या जशा दोन विषय आहेत तसे भगवद्गीतेमध्ये ते 12व्या अध्यायामध्ये पण आहे. म्हणजे कोणता भक्त प्रिय, भगवंतांनी सांगितलं मला दोन्ही भक्त प्रिय. म्हणजे असंच या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला या दोन्ही मार्गापैकी दोन्ही मार्ग प्रियच आहेत भगवंताला. दोन्ही मार्गाने स्वतंत्रपणे कल्याण साधलं जात आहे. परंतु आपल्याला शेवटी म्हणजे कर्मयोगातून भक्तिनिष्ठा सांगून 5व्या अध्यायातून आता पुढं भगवंताने आणलेलं आहे. आणि पुन्हा इथं 6व्या अध्यायामध्ये त्या कर्मयोगाचीच स्पष्टता, कर्मयोगाचीच श्रेष्ठता सांगण्यासाठी हा 6व्या अध्यायाचा प्रारंभ केलाय. आणि पुन्हा नंतर ध्यानयोग ज्ञानयोगच श्रेष्ठ आणि कसा तो मनुष्य ध्यानयोगात आणि ज्ञानयोगात जाऊ शकतो याचं चिंतन आहे. मग अशा प्रकारे विषय घेत असताना आपण भगवंताने असं हे सगळं थोडंसं बघत बघत अर्जुनाला थोडंसं बुचकळ्यात टाकल्यासारखं वाटलं. मग भगवंतानीच आणखीन स्पष्टीकरण करण्यासाठी अर्जुनाचा जो प्रश्न होता की कर्मसन्यास म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्हीमध्ये कोणतं साधन माझ्यासाठी कल्याणप्रद आहे हे मला सुनिश्चित आणि ठराविक पद्धतीने सांगा. भगवंता असं बुचकळ्यात पडणारा विषय टाकू नका. आणि अशी प्रार्थना भगवंताला केल्यानंतर भगवंतानी दोन्ही साधनाला कल्याणप्रद, दोघांचेही फळ समान, त्याबरोबर साधन सुगमता, हे दोघांचे फळ सारखे, दोन्ही कल्याण देणारे आहेत. परंतु साधनाची सुगमता बघून कर्मसन्यासच्या अपेक्षेने कर्मयोग हा श्रेष्ठता प्रदान करणारा प्रतिपादन केलेला आहे. मी छोटे छोटे प्रश्न विचारणार बरं का प्रत्येक श्लोक झाल्यानंतर. प्रत्येकाचं लक्ष आणि एकाग्रता, ती कर्मामध्ये एकाग्रतेचं झालं ना, आपण बघितलो ना स्वयंपाकात, हस्ताक्षरामध्ये. आता प्रश्न येत आहेत तुम्हाला. आणि मग भगवंताने कर्मयोग हा थोडासा श्रेष्ठतेच्या त्याच्या सोप्या या एका गुणामुळं कर्मयोग श्रेष्ठ आहे असं प्रतिपादन केलेलं. आणि त्याच्यानंतर पुढे आता या 6व्या अध्यायामध्ये या दोन्ही साधनांचं स्वरूप, त्यांची विधी, त्यांचे फल, त्यांचे पूर्णपणे योग्य पद्धतीने निरूपण, त्यांची आत्यंतिक उपयोगिता आणि त्यांच्यातून परमात्म्याची प्राप्ती कशी होते हे एक थोडक्यात पुढे या 6व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि यालाच पुन्हा ध्यान योग असं म्हटलेलं आहे. त्या ध्यान योगाचं पण वर्णन आलेलं आहे. आता इथं ते मी बोललो ना, या दोन्हीमध्ये
कोणता साधन करायला पाहिजे, कोणतं साधन उपयोगी राहील, असं ज्यावेळेस अर्जुनाला वाटलं, त्यावेळेस भगवंतानी अर्जुनाला स्पष्ट शब्दामध्ये कुठलीही अशी आज्ञा केली नाही की तू ज्ञानयोगानं जा किंवा जाऊ नको, किंवा तू कर्मयोगानं जा किंवा कर्मयोगानं जाऊ नको. आणि मग आता माग आतापर्यंत असं वर्णन ध्यान योगाचं किंवा असं अंग प्रत्यंग वर्णन विस्तृतपणे झालेलं नाही. ती या 6व्या अध्यायामध्ये प्रारंभ करतायत. आणि मग या 6व्या अध्यायाचा प्रारंभ करताना भक्तियुक्त कर्मयोगी हो, आणि हाच उद्देश पुढे ठेवून कर्मयोगाची प्रशंसा केलेली आहे या 6व्या अध्यायामध्ये. आता भक्तियुक्त कर्मयोगी म्हणजे काय? थोडस परमात्म्याकडे चित्त ठेवून, परमात्माच माझ्याकडून हे कार्य करून घेतो आणि हे कार्य मी केलेलं परमात्म्यालाच समर्पित करणार आहे. परमात्म्याच्या ज्याने मला शक्ती दिली त्यामुळं माझ्याकडून हे कर्म होतोय. अशा प्रकारे भक्तियुक्त अंतकरणाने कर्मयोग करणे म्हणजे कर्मयोग बी साधला जाईल, भक्तियोग बी साधला जाईल. आणि हे दोन साधले म्हणजे आपोआपच तो ध्यानयोग ज्ञानयोग साध्य होतो. म्हणजे एकंदरीत कर्मयोगापासून प्रारंभ केला तर त्या कर्मयोगातून भक्तियोग साधला जातो, कर्मयोगातूनच पुढे ज्ञानयोग साधला जातो, त्यातूनच ध्यानयोग साधला जातो, आणि मग व्यक्ती योगारूढस्य तदोच्यते. आणि आपल्याला या 6व्या अध्यायात तर योगारूढाचा विषय आहेच, परंतु प्रत्येक आपल्या योग साधकाला योगारूढ व्हायचंय, योग भ्रष्ट व्हायचं नाही. आता हे आपण दोन्ही योग भ्रष्ट काय आहे आणि योगारूढ काय आहे या आपल्या 6व्या अध्यायामध्ये चिंतन आहे. आणि थोडस आणखीन या 6व्या अध्यायाचं एक सारांश रूपाने जर चिंतन त्या अनुषंगाने पूर्ण भगवद्गीतेच महात्म्य थोडस बघायचं ठरलं तर आता हा जो भगवद्गीता ग्रंथ आहे तो आपण बघितलेला आहे की तो फक्त अर्जुनासाठी नाही. अर्जुन आपल्या सामान्य जनांचा प्रतिनिधी रूपानं भगवंताकडून या सामान्य जनांना ज्या वेगवेगळ्या अडचणी, वेगवेगळे प्रश्न यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात, त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याच्यातून मार्ग काढून देण्याचं प्रतिनिधित्व करतोय अर्जुन. आणि या प्रजापिता ब्रह्मानी मनुष्य सृष्टी निर्माण केली तर त्यावेळेस जेवढी हा प्राणीजात निर्माण केला त्या प्राणीजात सगळ्या प्राणीजातमध्ये म्हणजे त्यातल्या त्यात मग या प्राणीजात सगळ्या जे जीव जड जीव प्राणी आहेत या सर्वांमध्ये मनुष्य हा त्या परमपित्याचा अति लाडकं बाळ आहे. मग अति लाडकं जे बाळ आहे त्या लाडक्या बाळाचे आई वडील जरा त्याची जास्तच स्नेह प्रेम करतात, त्याला साधनं बी भरपूर देतात, तो कसा उच्च कोटीला जाईल, त्याला कसं त्याचं भलं कल्याण होईल याचं ते आई वडील प्रयत्न करतात की नाही, किंवा तसे साधनं उपलब्ध करून देतात. तसं या परमपित्यानं हा मनुष्य जो आहे तो त्याचा लाडकं बाळ आहे, सगळ्यात लाडका मूल. त्या बाळाला परमपित्यानं साधनही देऊन ठेवलेत की तू हे काम कर, तू अंतिम मोक्षाने कल्याण तुझं होणार आहे. की त्याच वेळी ज्यावेळी सृष्टी निर्माण केली त्यावेळी हे सुद्धा साधनही देऊन ठेवलेत. ते साधन आहेत कर्मयोगाचे. म्हणजे या कर्म पद्धतीनं तू चल, तुझं अंतिम कल्याण होईल, तू पुनर्जन्माला येणार नाहीस. अशा प्रकारचे साधनं परमात्म्याने सुरुवातीलाच दिलेले आहेत आपल्या जन्माबरोबरच. आपण फक्त झालोय बिघडलोय, आपण ते साधनं देऊन सुद्धा आपण त्याचा उपयोग करत नाही. आणि मग आपण बघितलं ना 16व्या अध्यायामध्ये पुनरपी जन्म पुनरपी मरणम, ते असुर लक्षण आणि
नरकाचे 3 द्वार या गुणानं वाढण्याचा गडबडी करतो आणि त्यामुळं आपल्याला परमात्म्याने साधने देऊन सुद्धा आपण परमप्राप्तीपर्यंत जात नाही. मग असं हे थोडंच फक्त अर्जुनासाठी आहे. सगळ्या मानव जातीच्या कल्याणासाठी भगवद्गीता. आणि मग ही एक भ्रामक कल्पना झाली. त्यातल्या त्यात जे पॅन्ट घालणारे म्हणजे ज्यांना आधुनिक म्हणू किंवा त्यांना सुशिक्षित तर म्हणता येणार नाही, फक्त सुशिक्षित म्हणू अशी जी मंडळी आहे, ते काय करतात, हे भगवद्गीता वगैरे ग्रंथ हा काहीतरी साधू लोकांसाठी आहे, अशी त्यांची एक भ्रामक कल्पना. आणि हे याचा अभ्यास वारकऱ्यांनीच करावा, साधूनीच करावा, वय झाल्यानंतरच करावा, अशा प्रकारची एक भ्रामक कल्पना. मग एखादी कोणी तर म्हणतोय, मी का साधू आहे का? मी भगवद्गीतेचा अभ्यास करायला, मी तुकाराम गाथेचा अभ्यास करायला, मी का साधू का संत का महाराज आहे मी? मला हे काही गरज नाही. म्हणजे त्याच्या दृष्टीनं असं झालं, की साधू नावाची एक कुठली तर वेगळी जात आहे. जशी पशु, पक्षी, प्राणी नावाचे काही जाती असतात ना, तसे. आणि हा जो आहे तो विचार ना, तो कुणीतरी वेगळा ग्रस्त आहे आणि या साधू नावाचा कुणीतरी वेगळा माणूस आहे. अशा प्रकारची जी धारणा जगामध्ये झालेली, त्याच्यातून आणि ही जी ग्रंथ आहेत, हे ग्रंथ या साधू लोकांच्याच कामाचे आहेत, अशी जी काही मंडळींची कल्पना आहे. बाकी व्यवहारात वागणारे ते जणू काही निराळे. हे साधू पुरुष वागणारे वेगळे आणि बाकी व्यवहारात वागणारे आम्ही वेगळे. अशा प्रकारची जी भ्रामक कल्पना, त्याच्यातून बाहेर येऊन काय करायला पाहिजे? गीता रहस्य टीकांचा जो विचार आहे या गीतेवर, त्या भगवद्गीतेचं जे टीकांचं रहस्य आहे, त्यामध्ये सुद्धा टीकांनी फार सुंदरपणे एक वर्णन दिलेलं आहे. गीता हा ग्रंथ सर्वसाधारण व्यावहारिक लोकांसाठी आहे आणि भगवद्गीता ही तमाम दुनियेसाठी आहे. परमार्थातील सर्व साधन प्रत्येक व्यावहारिक माणसासाठी आहेत. आपला व्यवहार शुद्ध व निर्मळ होऊन मनाचे समाधान व शांती कशी लाभावी हा शिकवणारा पारमार्थिक ग्रंथ आहे भगवद्गीता. म्हणजे भगवद्गीता तुम्हाला फक्त पूजापाठ करा, दर्शन करा, कुठं तर यात्रेला जा, कुठं तर पर्यटनाला जा किंवा कुठल्या वाऱ्या करा किंवा कुठलं काही आणखीन अनुष्ठान करा, एवढंच नाही सांगत. तर तुमचा व्यवहार कसा शुद्ध आणि निर्मळ होऊन, व्यवहार शुद्ध आणि निर्मळ होऊन काय व्हावं? तर मनाचे समाधान, मनाची शांती कशी लाभावी हा शिकवणारा ग्रंथ आहे. म्हणजे जे हे सगळी लोक म्हणतात ना, की एक धार्मिक ग्रंथ आहे भगवद्गीता वगैरे, हा कुठल्याही धर्माचा ग्रंथ नाहीच. तमाम मानव जातीसाठी त्याचं संपूर्ण कल्याण व्हावं. शब्द संपूर्ण कल्याण वापरलेला आहे. नुसतं कल्याण नाही, पूर्ण कल्याण, परिपूर्ण उन्नती कशी प्राप्त करून घेता येते, तो मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. व्यवहार शुद्ध कसा करावा हे शिकवण्यासाठी गीता आहे. जेथे तुम्ही व्यवहार करत आहात तेथे गीता आहे, येतेच. आता युद्धच्या ठिकाणी जर गीता आली, तर सामान्य आपल्या जीवनामध्ये सदैव युद्ध आहे. आपल्या दररोज आपण वेगवेगळ्या युद्धाच्या प्रसंगाला समोर जात असतो. मग तिथेही गीता आहेच. तुमच्या सामान्य व्यवहारात गीता येते, परंतु तेथे ती तुम्हाला मात्र ठेवू इच्छित नाही. आता विषय काय आहे, की हे सगळं 6व्या अध्यायाचं आपल्याला पूर्णपणे समजावा आणि आपण जे उत्तर लिहिणार आहोत ना, युगारूढ कशाला म्हणायचं, योगभ्रष्ट कशाला म्हणायचं, ह्या सगळ्यांचं ध्यान योगाचं वर्णन आहे. एक प्रश्न आहे, मोठा 14 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यासाठीची ही पूर्वपीठिका आहे. हे सारांश तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे भगवद्गीता आपल्या व्यवहारात येते. तो व्यवहार आपला शुद्ध आणि निर्मळ करून तुम्हाला तिथंच ठेवत नाही, तर तुमचा हात धरून तुम्हाला शेवटच्या मुक्कामावरती घेऊन जाते भगवद्गीता. भगवद्गीता तुम्हाला पुन्हा तिथंच व्यवहार आणि परिवारात नाही ठेवत, तर तिथून हळूहळू तुमची प्रगती करून अंतिम जे
मानवी जीवनाचं अंतिम ध्येय त्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवते भगवद्गीता. ते एक म्हणजे साधू संत परमात्मा कसा असतो, मानवी जीवनाचं जे कल्याण करायचं त्यांची भावना असते, त्यांची ते कितीही खालच्या पातळीला येऊन या लाडक्या बाळाला वर न्यायचा प्रयत्न करतात. ते म्हणजे एम.ए. डिग्री केलेला विद्यार्थी प्राध्यापक आणि त्याला समजा त्याच्या घरचंच मुलं आहे किंवा आणखीन कुठलं किंवा त्याला काही प्रसंगानं पहिलीच्या विद्यार्थ्याला शिकवावं लागलं. तर ते एम.ए. डिग्री प्राप्त केलेले गुरुजी पाटी हातात घेतात की नाही? लहान मुलाची पाटी घेऊन त्याला कडी, काठी एक असं शिकवतात की नाही? हे शिकवायची गरज आहे का गुरुजीला? ते अर्भकासाठी संती धरले, संते धरली हाती पाठी, असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तसं म्हणजे हे परमात्मा या मानवाचं, या अर्भकाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांना त्याच्यासाठी फार जवळ येतात. जसं एक म्हण आहे बघा, पर्वत महमदाकडे जात नाही, म्हणून महमदच पर्वताकडे आली. एखाद्या अज्ञानाला पर्वताला जसा जड पर्वत आहे ना, तो कुठं जाऊ शकतो गुरुजीकडे शिकायला? गुरुजीच त्याच्याकडे शिकायला गेले. जसं आता आपलं स्वानंद गुरुकुल महाविद्यालय ना, आपण आता कुठून आहोत शिकायला. भलं तुम्हालाही लातूरला शिक्षणासाठी बोलवत नाहीत, परंतु हे स्वानंद विद्यालय तुमच्या द्वारापर्यंत पोहोचलेलं आहे, की शिका, सनातन धर्मग्रंथाचा अभ्यास करा, तुम्हालाही ज्ञान प्राप्त होऊ द्या. तुमचं कल्याण करून घेत समाजाचं कल्याण करा. अशा प्रकारचा जो परमात्म्याचा तोच स्वानंद गुरुकुल महाविद्यालयाचा. अशा प्रकारे भगवंतानी जसं पर्वताला जाता येत नाही तर महम्मद म्हणला मीच तुझ्याकडे येतो आणि तुला शिकवतो. अशा प्रकारची जी म्हणजे त्या महम्मदाची, त्या परमात्म्याची इच्छा काय? तर सगळ्यांनी ज्ञानी व्हावं, जड मुडांना सुद्धा कल्याण करून घेता यावं, याच्यासाठी आहे हा भगवद्गीता ग्रंथ. म्हणजे भगवद्गीतेचा एकंदरीत उद्देश गरीब, दुबळा, अडाण्यातला अडाणीही असो, त्याच्याजवळ गीता येईल, परंतु तेथेच त्याला कायम करावा म्हणून नव्हे, तर त्याचा हात धरून पुढे नेण्यासाठी. आता एखाद्या अडाण्याकडे भगवद्गीता गेली, म्हणजे दुबळ्याकडे गेली, गोरगरिबाकडे गेली, मग त्यांना तिथं थोडेच दिवस तिथं त्या अडाणी ठेवणार आहे. त्याला तर एकदम समृद्ध आणि उन्नत करून त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे भगवद्गीता त्याला शिकवते. एखाद्या म्हणजे मानवांचा व्यवहार शुद्ध करून त्यानं परमोच्च स्थिती गाठावी, हीच गीतेची इच्छा आणि एवढ्यासाठीच भगवद्गीता. आता इथं एक विषय महत्वाचा आलेला, की या 6व्या अध्यायातून आपल्याला आपल्यामध्ये एक नवीन उभारी तयार करून घ्यायचा. आपल्यामध्ये एक असं मोठं उमंग, मोठं आपल्यामध्ये एक चैतन्य निर्माण करून घ्यायचंय या 6व्या अध्यायाचा अभ्यास करून. ते कशा प्रकारे विनोबाजीने फार सुंदर त्याचं उत्तर दिलंय. तो श्लोक पण आहे पुढं. आपण आपल्याला कधीच निकृष्ट समजायचं नाही, आपण आपल्याला कधीच कमी आखायचं नाही. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज सुद्धा म्हणतात बघा, कमी कधीच स्वतःला लेखायचं नाही, कधीच इन्फेरिटी कॉम्प्लेक्स मनामध्ये नकोच. मी तर त्या परमात्म्याचा अंश आहे, मी तर चैतन्य शुद्ध सच्चिदानंद स्वरूप आहे, अशा प्रकारे ठेवायचंय. म्हणून मी जड आहे, व्यवहारिक आहे, सांसारिक जीव आहे असे म्हणून स्वतःभोवती छोटस कुंपण घालून घ्यायचं नाही. माझ्यातून काय होणार आहे, मी तर गृहिणी आहे, आम्ही तर महिला आहोत, किंवा माझा फार छोटासा व्यवहार, माझं शिक्षण फार कमी झालेलं, अशा प्रकारचं कुठलंही बंधन किंवा भिंती आपल्या सोबत घालून घ्यायच्या नाहीत. माझ्या हातून काय होणार आहे, आम्ही काय 3.5 हाताचा हा देह माझा, मोठे मोठे हिंस्र पशु वगैरे त्यांना मी कसं काबूत ठेवणार आहे? म्हणजे 3.5 हाताच्या देहानं काम, क्रोध, लोभ, वासना अशा मोठ्या मोठ्या हिंस्र विषयांना आम्ही कसं ताब्यात आणू शकू? आम्ही तर संसारात, परिवारात राहतो. ह्या जे आपल्या भोवतीच आपण घातलेलं कुंपण आहे, त्यातून बाहेर पडायचंय.
म्हणजे पशु जसा मूड असतो ना, तसं मूड नाही वागायचं. पुढे जाण्याची, उंच चढण्याची हिंमत बाळगा. तो आता श्लोक आहे आपल्याला, बहुतेक 5वा श्लोक आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मान वसाद नात्मानं वसादयत. आपणच आपला उद्धार करून घेऊ शकतो. मी स्वतःला अवश्य वर घेऊन जाईन अशी हिंमत बाळगा. मी शूद्र सांसारिक जीव आहे असे म्हणून मनाची शक्ती मारू नका. कल्पनेचे पंख तोडू नका. कल्पना विशाल करा. एक चंडोल पक्षी असतो बघा, चंडोल पक्षी म्हणजे किती हो? जास्तीत जास्त 1 फूट, अर्धा फूट उंचीचा किंवा 2 फूट मोठे घार, गरुड वगैरे जर असतील मोठे. परंतु तो दररोज सकाळी प्रातःकाळी उठतो आणि सूर्याकडे पाहून तो म्हणतो, मी आज उड्डाण करणार आहे आणि तुला येऊन स्पर्श करणार आहे, तुला येऊन गाठणार आहे मी. सूर्याला म्हणतो तो पक्षी. त्याची ताकद, त्याची क्षमता आहे का? तरीही तो आपल्या कल्पनाशक्तीनं, आपल्या इच्छेच्या बळावर अशा प्रकारचं दररोज त्या सूर्याला नमस्कार करतो का नाही, अशी प्रार्थना करून. तसं आपलेही असावे. चंडोल आपल्या दुबळ्या पंखांनी किती जरी उंच गेला तरी सूर्याला कसा गाठणार? परंतु कल्पना शक्तीने सूर्यास तो अवश्य गाठू शकतो. आपण याच्या उलट वागत असतो. त्या चंडोल पक्षाच्या उलट आपण वागतो. कसं? आपण जितके वर जाऊ शकलो असतो तितकेही न जाता कल्पनेला, भावनेला बंद घातल्यामुळे आपणच स्वतः आपणास खाली पाडून घेतो. आपण कल्पनाच, आपण संकल्पच करत नाही. आपण निश्चयच करत नाही. मग आपणच आपल्याला खाली पाडून घेतो. असलेली शक्ती हीन भावनेमुळे मारून टाकतो. कल्पनेचे पाय मोडले तर खाली पडण्याशिवाय दुसरे काय होणार? आणि कल्पनेचा झोक नेहमी वर असावा. कल्पनेच्या साहाय्याने मनुष्य पुढे जातो, म्हणून कल्पना अंकुचित संकुचित करून घेऊ नका. आणि हे रडगाणं गात बसायचं नाही, मी लहान आहे, मी दुबळा आहे, मी काय 3.5 हाताचा आहे, मी संसारिक आहे, मी पारिवारिक आहे. हे रडगाणं कधीच गात बसायचं नाही. आत्म्याचा अपमान करून घेऊ नका. साधक जर विशाल कल्पना असेल, साधकात जर विशाल कल्पना असेल, तर आत्मविश्वास असेल, तरच साधकांचा टिकाव आहे. अशानेच उद्धार होईल. परंतु धर्म हा संतांसाठीच आहे. आता इथं भगवद्गीतेशी संबंधानं जोडली याची. म्हणून हे भगवद्गीता हा धर्म सांगितलेला, आणि धर्म ह्या शब्दाचा सुद्धा कुणीही मनातून काढून टाका. धर्म म्हणजे हे जे सगळे आलेत ना, आता लई गोंधळ झाला या धर्म पद्धतीचा. ही मी काहीतरी छोटासा आहे, या धर्माचा आहे, मी त्या जातीचा आहे, हे सगळं बाजूला काढून टाका. धर्म म्हणजे तुम्ही दैनंदिन जे कर्म करता ते धर्म आहे. पत्नी धर्म, पुत्र धर्म, पिता धर्म, परिवार धर्म, समाज धर्म, राष्ट्र धर्म. आणि हे धर्म आहेत. हे वेगळ्या रंगाने लपेटलेले धर्म नाहीत. तर कायद्याने वागणे धर्म म्हणजे धर्म. काय म्हणताय? कायद्याने वागणे म्हणजे धर्म. कायद्याने म्हणताय? हा सर, नियमाने कायद्याने वागणे म्हणजे हा, धर्म. हे म्हणा न्यायाने वागणे, कायद्याने नाही. कायदे बी लय बेकार आहेत. हे कायदे नियमाने. जे आपल्यापाशी आहेत ना, ते कायदे म्हणजे न्यायाचे नाहीत. ते नाही सर, कायदे, कायदा वागणे. न्याय असावा तिथं. तर हा, न्यायाने वागणे. कायद्याने नाही सर, म्हणजे समाजाच्या नियमाप्रमाणे, म्हणजे ते कायदे. त्यालाच न्याय म्हटलेलं आहे. तर तो जो न्यायाने वागणे म्हणजे, किंवा जे शास्त्र धर्मामध्ये सांगितलेले पद्धती आहेत त्याप्रमाणे वागणे. तर अशा प्रकारे ही जी धर्म, ही जी ग्रंथ आहेत, हे फक्त जे साधक आहेत, मुमुक्ष आहेत, जे संत आहेत त्यांच्यासाठीच आहेत असा संकुचित भाव ठेवू नका. आणि मग आपण, ही एक वृत्ती असते बघा, आपण एखाद्या धर्मगुरूकडे जातो. आता धर्मगुरू कशाला म्हणावा हा भाग वेगळा, परंतु एखाद्या साधू महात्म्याकडे जातो आणि त्याच्याकडे जातो आणि त्याला काहीतरी आपले प्रश्न विचारतो. आणि त्या प्रश्नातून सुद्धा आपल्याला अपेक्षित कसं असतंय, की आपल्या ज्या भूमिका आहेत त्या आपल्या भूमिकाच कशा योग्य आहेत हे विचारण्यासाठी जातो. आता हे राजकारणी जातात की नाही, मी निवडून येईन की नाही. एकही राजकारणी असा नाही की तो राजकारणी
कुठल्या तर आपल्या श्रद्धास्थानाकडे जातो आणि त्यांना विचारतो, मी कसा उभारू, कुणाला उभा करू, कुठल्या मतदारसंघातून उभारू, उत्तरेकडे बसू की डावीकडे बसू, हे सगळं विचारतो. आणि त्याच्यातून त्यानं हेच सिद्ध करून घेतोय की माझी जी भूमिका आहे, मी जी करणार आहे, तीच सिद्ध करण्यासाठी असं त्या साधू संतांकडे सुद्धा जात असतो. आणि अशा प्रकारचं त्या साधू महात्म्याकडून माझी भूमिका चांगली आहे, माझी भूमिकाच बरोबर आहे, अशा प्रकारचं प्रशस्ती येतोय आवाज बरोबर? तर अशा प्रकारे आपल्या जे संकुचित कल्पना आहेत त्या सोडून द्या. भेदात्मक कल्पनेमध्ये आपल्याला बांधून घेऊ नका. उच्च आकांक्षा बाळगा, नाहीतर पुढे पाऊल कधीच जावायचे नाही. आणि अशी दृष्टी, अशी आकांक्षा, अशी महान भावना असेल, आवाज आहे ना बरोबर? अशी महान भावना असेल तरच आपण जी साधना करतो ती फलित ठरते, नाहीतर साधना हा उगीच बिनकामी उठाठेव ठरणार आहे. अशा प्रकारे एकंदरीत हा 6वा अध्याय मनुष्याला एक स्फूर्ती देणारा, मनुष्याला अतिउच्च स्थितीकडे कसा घेऊन जाता येत आहे, आपल्याला या साधनेचं अतिउच्च स्थिती कशी प्राप्त करता येते, हा अभ्यास देणारा हा 6वा अध्याय. आता त्या अध्यायाचं थोडस विश्लेषणात्मक आणि श्लोकात्मक चिंतन आपण करूया. एक सेकंद. येतो ना आवाज वगैरे बरोबर? सगळे विद्यार्थी आहेत ना बरोबर? हा, अर्चनाताई बरोबर आहे ना लिंक? हो सर. आवाज बरोबर? हा, सगळे विद्यार्थी सुप्त झाले का? आज तर मला असा सूचना आहे की 1.5 तास तुम्ही क्लास घ्या. असू दे. तर आता आपण बघूया हा जो 6वा अध्याय आहे, 6वा अध्याय त्याचं नाव आत्मसंयोग योग आहे. आणि यामध्ये आता श्लोकाचं थोडस वर्गीकरण करूया, जेणेकरून आपल्याला हे जे प्रश्न येणार आहेत आपल्याला, योगारूढ, ध्यान योगाचं वर्णन करा, योग भ्रष्टचं वर्णन करा, हे जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्न हे कुठल्या कुठल्या श्लोकातून कशा कशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर सापडतं याचं वर्गीकरण करणारे हे विषय, हे श्लोक आहेत. हे पहा, श्लोक नंबर 1 मेन ह्याच्यातलंच आहे का सर? टिपा द्या. काय म्हणताय? आत्मोपम्येन. तुमचा आवाज नाही, काय म्हणते सांगा. सर तो टिपा द्यामध्ये एक प्रश्न आहे, आत्मोपम्येन, तो याच्यातलाच आहे का 6व्या अध्यायातला? आत्म काय म्हणत नाही लक्षात आलं. आत्मोपम्येन नाही हो, असं कुठं वाचलं नाही मी. आपले जे प्रश्न आहेत सर, हा, टिपाद्यामधला एक शब्द आहे आत्मोपन्यम.
तो बहुतेक नाही, परंतु असा प्रश्न आपल्या याच्यातच आहे का, या पेपर नंबर 1 मध्येच आहे का? पेपर मधलाच आहे सर. नाही, 1 नंबरचं जी प्रश्नपत्रिका आहे, ट्रेडिशनल योगा हा सर. संप्रदाय, प्रश्न पत्रिका नंबर 4 आहे आपली. नाही सर, ह्याच्यातलाच आहे सर. त्याच्यामध्येच आहे. हो. तुम्ही मला ते जरा टाकून द्या. हा सर, 32वा श्लोक आहे सर, 32वा श्लोक. मेण 32वा श्लोक, पहिला शब्द आहे सर. 32व्या श्लोकामध्ये 1 सेकंद. हा, आत्मोपमेन येण असं त्याच आहे. आपल्या शरीराच्या उपमेनुसार, त्याचा अर्थ असा आहे, आपल्या शरीराच्या उपमेनुसार. त्याच्यावर टिपा लिहा म्हणून प्रश्न आहे का? हो सर. बर, तो आपण पुढे आला की त्याचं चिंतन करूया. आपण त्या 33व्या श्लोकापर्यंत आलो की मग त्याच्यावर आपण चिंतन करूया. आपल्या शरीराच्या कशी उपमा दिलेल्या आहेत त्याच्याशी संबंध असणार आहे. तर यामध्ये आपण ह्या श्लोकांचं वर्गीकरण अशा प्रकारे दिलेलं आहे की श्लोक क्रमांक 1 ते 4 निष्काम कर्म योग याची थोडीशी प्रस्तावना दिलेली. म्हणजे हा जो 6वा अध्याय सुरू झाला, तो सुरू होतानाच भगवंतांनी कर्मयोगाचीच प्रशंसा करून कर्मयोगाची श्रेष्ठता सांगण्यासाठीच प्रारंभ केलेला आणि त्यामधून योगारूढाचे लक्षणे, योगारूढ याचे लक्षणे 1 ते 4 श्लोकापर्यंत. आता श्लोक क्रमांक 5 ते 10 यामध्ये आत्मोद्धार व जितेंद्रियाचे लक्षण सांगितलेले आहेत. 5 ते 10 श्लोकामध्ये आत्मोद्धार व जितेंद्रियाची लक्षणे. श्लोक क्रमांक 11 पासून ते 36 पर्यंत. आता इथं महत्वाचे हे श्लोक आहेत. इथं मनाची चंचलता कशी दूर करावी, मनोनिग्रह याच्या बाबतीत चिंतन आहे या 11 ते 36 श्लोकामध्ये. आणि 37 ते 47 श्लोकामध्ये योग भ्रष्ट आणि त्याची सद्गती आणि ध्यान योगाची महिमा या पुढच्या शेवटच्या 11 श्लोकामध्ये. आता ही योगभ्रष्ट वगैरे वगैरे हे जे विषय आहेत ते पुढे बघूया. म्हणजे योग मार्गावर चलत चलत असताना जिथं आपलं आयुष्य संपतं, तर मग असं तिथून ज्याला थांबावं लागलं, अशांचं काय होत आहे, अशा योग्यांचं काय होत आहे, हे आहे योगभ्रष्टाचं चिंतन. तर ते आपण पुढे बघूया. परंतु अशा प्रकारे हे वर्गीकरण केल्यानंतर आपण पाहिलं की आता पहिले जे 5 श्लोक आहेत, ते 5 श्लोक हे निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करणारेच आहेत. म्हणून पहिलाच योग जे आहे, पहिला श्लोक जो आहे अनास, आणि हे सगळं भगवंताचंच वर्णन आहे. म्हणून श्री भगवान वाच, ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्याय. श्री भगवान वाच, अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासीच योगी च न निरग्निरचाक्रियः. कर्मफलाचा आश्रय न घेता जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी. म्हणजे कर्मफलाचा कर्म करायचं, परंतु कर्म संन्यासासारखं म्हणजे राहायचं, किंवा कर्म संन्यासासारखं आपल्याला प्राप्ती व्हावी. तो कशी, तर कर्मफलाचा आश्रय न घेता कर्मफलाची जर त्याग केला तर तोही कर्म संन्यासी समजला जातो. तोही मग हा ज्ञानयोगी, सांख्ययोगी, तोही ध्यानयोगी. कर्मफलाचा आश्रय न घेता जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी, तसेच योगी आहे. आता योगी म्हणजे हा ज्ञान योगातला विषय आला, या सांख्य योगातला विषय आला. योगी तोच योगी आहे. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी होत नाही, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणाराही योगी होत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की संन्यास घेतला म्हणजे काय, घरदार सोडून जाणे, किंवा
ते आहुती वगैरे अग्नी असतो ना, त्यांचा त्याग करणे म्हणजे संन्यासी नाही. तर आणि तसंच जे कर्मसन्यास म्हणतो ना, किंवा आपलं दैनंदिन कार्यच एखाद्याने सगळं सोडून दिला आणि उघड लंगोट लावून कुठं जंगलात जाऊन बसला, तर तोही कर्मसन्यासी होऊ शकत नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे ही, मग इथं काय, तर कर्मयोगाचंच चिंतन आणि वर्णन या पहिल्या श्लोकात सुद्धा. म्हणजे काही लोकांची धारणा अशी झाली की संन्यासी म्हणजे अग्निहोत्राचा त्याग करणारा, किंवा काशाय अंबर म्हणजे ते वस्त्र असतात ना, असे काही धारण करून राहणारा म्हणजे संन्यासी. आणि कर्मयोगी योगी कुणाला म्हणावं, तर कर्माचा त्याग केला, पहाडामध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये एकांतात राहतो, त्याला योगी म्हणावं. लेकिन ही सगळे बाह्य चिन्ह झाली. इथं आपल्याला हे ओळखून घ्यायचंय की अशा प्रकारच्या बाह्य चिन्ह धारण करणारा ना संन्यासी असतो ना योगी असतो. अंतर विषयांची वासना अंत होणं हेच या दोघांचंही लक्षण आहे. तेच दोघंही होऊ शकतात. जे संन्यासी आणि योगी कुणाला म्हणावं, तर अंतर वासना ज्यांच्या समाप्त झालेल्या आहेत त्यांना म्हणायचंय आपल्याला योगी आणि संन्यासी. संगत्य म्हणजे जे असंग असतो ना, असंगाचा त्याग व्हायला पाहिजे. फलाची अपेक्षा सोडली पाहिजे. बाह्य आणि अंतर्गत व्यवहार म्हणजे पूर्ण शुद्ध व्हायला पाहिजेत, परिवर्तित व्हायला पाहिजेत. आणि तेव्हाच भगवंतांनी स्पष्ट केले की अशा प्रकारे अंतर्बाह्य शुद्धता, अंतर्बाह्य परिवर्तन होणाराच योगी आणि संन्यासी समजला जातो. आणि हेच लक्षण योगी आणि संन्यासाचे आहेत. आणि या श्लोकात स्पष्ट सांगितलंय की करण्यायोग्य कार्य करा, त्यांना फलाची अपेक्षा ठेवून कार्य करू नका. आणि असं नाही केलं तर तो संन्यासी होऊ शकत नाही किंवा योगाची लक्षणं नाहीत. असंही याच्यामध्ये आणखीन आपल्याला निदर्शनास येते या श्लोकामधून की जो मनुष्य कर्म न करता अकर्मण्य राहून आलसी बनून जंगलामध्ये पहाडावर कुठं तर जाऊन बसला, म्हणजे काहीतरी हे वेगळ्या रंगाचे वस्त्र धारण केला याच्यामुळं, आणि कुठलंही काम न करता उगाचच बैरागी फिरत राहतो, या हे सगळं खऱ्या अर्थाने संन्यासी किंवा योगी नाहीत. कर्मफलाचा त्याग आणि संगरहित्य म्हणजे आसक्तीरहित जो असतो तोच यती. तोच यती म्हणजे खऱ्या मुमुक्षाचे सच्च साधूचे लक्षण आहेत. संन्यासाचं ओळखच, सच्च्या संन्यासाची ओळखच त्याची आचरण आहे, त्याची पहचानच त्याच्या आचरणावरून करायची. आता इथं दोन गोष्टी या श्लोकातून आपल्याला निश्चित झालेल्या आहेत. उपर्युक्त म्हणजे ही जी वर सांगितलेले कर्म जी आहेत ती कसे कर्म करायला पाहिजे, उपयुक्त कर्म. एक परमात्म्याशी दृष्टी ठेवून परमात्म्याच्या प्रीतीसाठी आणि लोकहितासाठी कर्म करावे, आणि दुसरं फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं. आता प्रश्न असा आहे, मी प्रश्न विचारतो, आता छोटस उत्तर द्यायचं तुम्ही, की संन्यासी कोण आहे आणि योगी कोण आहे. संन्यासी कुणाला म्हणावं आणि योगी कुणाला म्हणावं. आपण बघितलं ना मागं की संन्यासी जो आहे तो उपयुक्त कार्य करतो,
फळाची अपेक्षा न ठेवता जो कार्य करतो तो संन्यासी. फक्त अग्निहोत्र सोडणारा, अग्नीचा त्याग करणारा संन्यासी होऊ शकत नाही. अशा लक्षणवाल्याला आपण संन्यासी म्हटलेलं आहे. आणि कर्मफलांचा त्याग करणाऱ्याला योगी म्हटलेलं आहे. केवळ कर्माचाच पूर्ण त्याग करणाऱ्याला कर्मयोगी किंवा योगी म्हणायचं नाही. यानंतर सर योगी म्हणजे कर्माचा त्याग करणारा होतो. कर्मफलाचा त्याग करणारा. म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करणारा योगी ना. हा. ओके. आता हे बघा, इथे पुढे आणखीन विश्लेषण आलेलं आहे. आता इथं काय म्हटलंय की योगी आणि संन्यासी आता जवळपास एकच झाले ना, की याच्यामधून दोन्ही जरी भिन्न स्थितीमध्ये असतील तर या उपर्युक्त साधनाच्या माध्यमातून दोघांचीही एक संपन्नता कशी प्राप्त होऊ शकते, दोघांनाही एकच साध्य कसं होऊ शकतंय, हे असं दोघांचं साध्य एकच आहे, परंतु मार्ग वेगवेगळे आहेत. एकाला संन्यासी म्हणतो आणि एकाला योगी म्हणतो, हे दोन नाव आहेत. आणि अंतिम लक्ष तर एकच आहे. मग आता अशी शंका येऊ शकते ही दोन एक आपण वेगळं चिंतन करतोय आणि हे मग दोन्ही एकत्र कसे आहेत, या दुसऱ्या श्लोकामध्ये त्याचं चिंतन आहे. हे पहा, यम संन्यास मिती प्राहुर योगम तन विद्धी पांडव न हे संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. यम संन्यास मिती प्राहुर योगन तम विद्धी पांडव न हे संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. हे अर्जुना, लोक ज्याला संन्यास असे म्हणतात त्यालाच तू योग समज, कारण संकल्पाचा त्याग केल्याविना कोणताही योगी होऊ शकत नाही. म्हणजे तो ते मागच्या श्लोकात जो संन्यासी तोच योगी जे म्हटलेलं आहे, त्याचं ऐक्य कशात आहे, ते एकत्र कसे आहेत, हे इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय, की ज्याला आपण संन्यास असे म्हणतो त्यालाच योग समज, कारण शेवटी जो संकल्प करायचा आहे, जो सगळं त्याग करायचा आहे, तो दोघांमध्ये सुद्धा आहे. इथं कर्मफलाचा त्याग आहे, कुठं पूर्ण कर्माचाच त्याग आहे. हे दोघेही जे त्याग आहे ते त्याग केल्याशिवाय कोणीही योगी होऊ शकत नाही. मग हे का बरं? आता अशा प्रकारे त्याग करणे म्हणजे काय, आणि असा त्याग केल्यानंतरच ईश्वर प्राप्ती म्हणजे ज्याला योग म्हणतो तो कसं आपल्याला प्राप्त होते, त्याचं पुढे चिंतन आहे. आणि ज्ञान योगी आत्मा अनात्मा याचं विवेचन करतो आणि देह आदी इत्यादी दृश्य पदार्थाच्या संबंधित संकल्प त्याग करून आत्मा मध्ये स्थिर राहतो. आता ज्ञानयोगी जो आहे त्याचा कशाचा त्याग करतो? तो ज्ञानयोगी आत्मा अनात्मा काय आहे तो ज्ञानी आहे, त्याला याचा विवेक आहे, आत्मा अनात्मा काय आहे. आणि मग असं झाल्यामुळं देह जो म्हणजे जो नाशवान देह आहे किंवा आणखीन इतर दृश्य पदार्थ याच्या संबंधीचा तो त्याग करतो, याच्या संबंधीचा जो त्याला संकल्प आहे तो त्याग करून आत्मस्थितीमध्ये स्थिर राहतो. हा ज्ञान योगीवाल्यांचं लक्षण झालं. मग कर्मयोगी कर्तृत्वाची जी भावना आहे त्याचा त्याग करून फलाची अपेक्षा केल्याविना माझा आणि मी याचा संकल्प त्याग करतो आणि अंतर्मुखी होऊन परमात्म्याचं ध्यान करतो. आता हे दोन्ही शेवटी त्यागच करतायत. म्हणजे कुणी पंढरपूरला
रेल्वेनं जाईल आणि कुणी बसनं जाईल. पंढरपूर गावामध्ये गेल्यानंतर रेल्वेलाही सोडून द्यायचंय आणि बसलाही सोडून द्यायचंय आणि परमात्म्याला जाऊन भेटायचंय. तिथं मंदिरात जाऊन दर्शन करायचंय. तिथं बस आणि रेल्वे आपण मध्ये नाही न्यायची आणि नेता येत नाही, नेणंही योग्य नाही. नेणारा येडा समजायला जाईल. तसं हा ज्ञानयोगी सुद्धा काय करेल, की हे देह वगैरे वगैरे जे आहे ते सगळे सोडून एक आत्मस्थितीमध्ये स्थिर होईल, म्हणजे परमात्म्यापाशी जाईल. आणि कर्मयोगी काय करेल, ती कर्तृत्वाची जी भावना आहे, ती भावना त्याग करून फळाची तर अपेक्षा त्यांनी सोडून दिलेली, परंतु त्या कर्तृत्वाचा अभिमान सुद्धा तो सोडून देणार. मी आणि माझं हे काहीच नाही, हे सगळं काही परमात्म्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे, असा संकल्प करेल. असा मी आणि माझा कर्तृत्वाच्या भावनेचा त्याग करेल आणि अंतर्मुखी होऊन परमात्म्याचं ध्यान करेल. भक्ती योग परमात्म्याला, आता भक्ती योगी काय करेल, हे सगळे एकच आहेत, फक्त थोडस वेगळ्या पद्धतीने मार्गाने ते जात आहेत. यामध्ये आता भक्ती योगी काय करेल, परमात्म्याला सोडून अन्य वस्तूमध्ये त्याला आवडच राहत नाही, अन्य वस्तूमध्ये ते रुचीच ठेवणार नाही. त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून, म्हणजे इथं पण त्याग आहे, 12व्या अध्यायामध्ये पण फार या त्यागाचं महत्व दिलंय. त्यागात शांतीर पैशुनम, अशा प्रकारे त्यागानंच शांती प्राप्त होते, त्यागानंच भगवंत प्राप्त होतो. आता हा भक्त योगी सुद्धा काय करतोय, की ही दुसऱ्या कुठल्याही वस्तू माझ्या संबंधाच्या नाहीत, मला एकच आवडतो परमात्मा, आणि मग ह्या वस्तूंचा त्याग करतो. देवपरायण राहून तो या सगळ्या वस्तूंचा त्याग करून फक्त परमात्म्याची आवड तो पकडतो. म्हणजे एकंदरीत सगळ्या तिन्ही योगाचा आपण जर आता मागे जे चिंतन केलं, त्यामध्ये सगळ्या दृश्य पदार्थाच्या संबंधित असणाऱ्या संकल्पांचा त्याग हा निश्चित आहे. सगळ्यामध्ये देवपरायणताच निश्चित करून ठेवलेली आहे. सर सर हा बोला. सर संन्यासी आणि योगी यांना वेगवेगळं एक कशाला एक म्हणायचं? एक एक संन्यासी आणि योगी एकच आहेत. एक या आता जे आपण 3 योगाचं चिंतन केलं, त्याचं थोडस एक समारोप सांगतो आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर बघू आपण. म्हणजे यासाठी भगवंतानी या श्लोकामध्ये संन्यास म्हणजे ज्ञानयोग आणि योग म्हणजे निष्काम कर्मयोग किंवा भक्ती योग, या दोनों मध्ये सुद्धा एकच सांगितलेलं आहे, की यामध्ये त्याग हा सर्वांसाठीच आवश्यक आहे. तर अशा त्यागाला महत्व दिलंय. मग त्यामध्ये आता इथं पुढे दिलेलं आहे, की भगवंताने असं स्पष्ट घोषणा केलेली, की जो साधक आहे तो काम क्रोध इत्यादी संकल्प फलाची अपेक्षा दृश्य पदार्थासंबंधित संकल्प हा आहेत ना सर्वजण, एक मध्येच रिंग आली. म्हणजे एकंदरीत योगी मग तो कोणताही असो, ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्तियोगी आणि किंवा ध्यानयोगी, जोपर्यंत या सगळ्या दृश्य पदार्थांचा, काम क्रोध भौतिक साधनांचा त्याग होत नाही, तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा संकल्प सुद्धा त्यागणे हीच खऱ्या संन्यासी आणि खऱ्या योगाची लक्षणं आहेत. संकल्प त्यागाविना केवळ कर्म मात्राचा त्याग करून अकर्मण्य बनून किंवा नुसताच संन्यासी किंवा योगी त्याला म्हटलं जात नाही. अशा प्रकारे त्याग हा सगळ्यात योगामध्ये येतो. तर तो त्याग सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी या योग आणि संन्यासासाठी. हे म्हणजे दुसऱ्या श्लोकामध्ये संन्यासी आणि योगी कसं एकच आहेत हे दाखवलेलं आहे. बोला समृद्धीताई, बोला, तुम्ही काहीतरी विचारत होता.
सर संन्यासी आणि योगी हे वेगवेगळे नाहीच आहेत, वेगळे वाटत नाहीत, कारण त्यांच्या दोघांचं पण एकच काम आहे की फळाची अपेक्षा न करता कर्म करणं. बरोबर मग आहे. संन्यासी असतात तो सगळ्याच गोष्टींचा त्याग करतो, आणि हा, योगी असतो तो प्रपंच आणि परमार्थ या दोघांमध्ये बॅलन्सिंग ठेवून कर्म करतो, असं आहे का? तो काय करतो? जो योगी आहे तो प्रपंच आणि परमार्थ ह्याच्यामध्ये बॅलन्सिंग करून कार्य करतो का, असं विचारते मी तुम्हाला. बरोबर बरोबर. मग संन्यासी म्हणजे त्याच्यासाठी प्रपंच हा नसतोच, असं ना? नाही नाही, त्याचं असं आहे की तो संन्यासी जो गेला तो थोडा पुढच्या पारीला गेला, त्यांनी हा कर्म केलेलेच आहे, हा. आणि तो कितीही मोठ्या प्रकारचा संन्यासी असू द्या, त्याला कर्म करावंच लागतं ना. त्यानं जरी गेला जंगलात हिमालयात जाऊन बसला असला तरी उदरनिर्वाहाचा तरी कर्म कर्म करावाच लागतो. श्वास तरी घ्यावाच लागतो. आपला शरीर प्रपंच तरी सांभाळावाच लागतो. हे सुद्धा कर्मच आहे ना. ते सुद्धा कर्म परमात्म्याचे समजून करणे. म्हणून कर्म आणि संन्यास हे दोन्ही आपण तोडू नाही शकत. फक्त मग आता याच्यामध्ये जो संन्यास आहे आणि जो ज्ञान योगी आहे, सांख्य योगवाला जो आहे, त्याचा थोडस मार्ग कठीण आहे. त्याला थोडस अडचणी येतात त्याच्या या साधनेमध्ये. मग म्हणून त्याला ज्ञानेश्वर महाराज होते ते संन्यासी होते की योगी होते? कोण? ज्ञानेश्वर महाराज. हा. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळे योग सिद्ध केलेत. ते ज्ञानयोगी होते, ध्यानयोगी होते, कर्मयोगी होते, ते भक्तयोगी बी होते. सगळे त्यांच्याकडे सगळे योग सिद्ध होते त्यांच्याकडे. आणि एकंदरीत आपणही जर ठरवलं या कर्मयोगातूनच पुढे जायचं म्हणून, तर आपण ही अंतिम जी आपला स्थिती आहे ती आपली ही स्थिती एकच आहे, ती म्हणजे परमात्मा प्राप्ती. जसं मी म्हटलो ना, बसनं जा किंवा रेल्वेनं जा, पंढरपुरात गेल्यानंतर तुम्ही दोघंही वारकरीच. तुम्ही रेल्वेनं आलाय का बसनं आलाय हे कुणी नाही विचारणार तुम्हाला. परमात्म्याच्या पायावर जाऊन पडला, तो परमात्रूपच झाला. विषय लक्षात आला? आता एक प्रश्न आता विचारतो, संन्यास आणि योग वेगवेगळे आहेत का? नाहीत. दोन्हीही आहे. एकच समजावं. जो संन्यास आहे तोच योगीही आहे. बर, दुसरा एक प्रश्न आहे छोटासा. मनुष्य केव्हा योगी बनू शकतो? जेव्हा तो आपलं संपूर्ण कार्य कर्म परमेश्वराला समर्पित करेल आणि कुठली अपेक्षा न करता, फळाची अपेक्षा न करता कार्य करेल, तेव्हा तो योगी होऊ शकतो. हा, बरोबर आहे थोडंफार. जेव्हा देह आणि हे दृश्य जगत, दृश्य पदार्थ यांचा संबंधित संकल्प म्हणजे यांचा संग जेव्हा सोडतो तेव्हा तो योगी बनतो. आणि जर सोडला नाही, संग त्याग जर नाही केला, तर ना तो योगी होऊ शकत, ना तो संन्यासी होऊ शकत. अशा प्रकारे या दुसऱ्या श्लोकामध्ये योगी आणि संन्यासी एकच आहेत हे दाखवून दिलेलं आहे. आता याच्यातून काय करायचं आपल्याला? हे जे पहिले 2-3 श्लोक आहेत ना, याच्यातून या 6व्या अध्यायात एक ध्यान योग, एक नवीन शब्द प्रयोग केलेला आहे. हा ध्यान योग ह्या कर्मयोगालाही आणि ज्ञान योगालाही कसं साधन आहे, या कर्मयोगाचं आणि या सांख्ययोग किंवा ज्ञानयोग याचं कसं साधन आहे, हे या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. हे पहा, सगळे विद्यार्थी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, रुची घेऊन ऐकत आहेत ना, नाहीतर म्हणजे क्लासची वेळ झालेली, तरी पण 20 मिनिट जास्त झाले. असू दे. हे बघा, एक आपण महत्वाचा श्लोक आहे पुढचा, 3रा श्लोक. याच्यावर प्रश्न आहेत. हे
म्हणजे संन्यासी आणि योग्याचं ऐक्य कशात आहे ह्या दुसऱ्या श्लोकात होतं. आता हे संख्य असो या कर्म असो, शेवटी योग. मग ही योग याची प्रशंसा आतापर्यंत झाली. मग अशा प्रकारचा योग कशा प्रकारे आपण प्राप्त करू शकतो त्याचं चिंतन आता इथून सुरू होत आहे. ही जी संन्यासीचा योग असू दे या कर्म्यांचा योग असू दे, तो आपल्याला प्राप्त करण्याचे उपाय, तो उपाय म्हणजे ध्यान योगात आहे. आणि तो ध्यान योगी कसा होऊ शकतो, मनाचं चंचलत्व कसं दूर करू शकतो, अभ्यास कसा करायचा आहे, याचं चिंतन पुढे याच्यामध्ये पुढच्या श्लोकामध्ये आहे वर्णन. हे पहा, अरुरुक्षोर मुनिर्योगम, अरुरुक्षो मुनिर्योगं कर्म कारण मुच्यते, योगारूढस्य तस्यैव शम कारण मुच्यते. आता इथं दोन स्तर दिलेले आहेत. म्हणजे एक योग साधनेला प्रारंभ करताना कोणतं साधन आहे, आणि मग योगावर आरूढ झालो आपण, आपला दर्जा वाढला, आपण आरूढ झालो त्या योग साधनेवर, तर मग कुठलं साधन आपल्याला उपयोग असतं याचं प्रारंभ केलेला भगवंताने. आता इथं बघा, जो योगात म्हणजे योग म्हणजे समता, योगस्थ कुरु कर्माणि समत्वम योग उच्यते. समभावना, सगळीकडे समदृष्टीने राहणे. जो योगात आरूढ होऊ इच्छितो, म्हणजे प्रारंभिक त्याची साधना सुरू झाली, अशा मननशील योग्यासाठी कर्तव्य कर्म करणे हे त्याचं कारण आहे, हे त्याचं साधन आहे. म्हणजे योग साधनेला प्रारंभ करायचा आहे तर अगोदर काय करावं आपण आपले कर्म उचित करावेत. कर्तव्य कर्मामध्ये आपण स्थिर व्हावं, आणि ती साधन ती कारण सांगितलेलं. मग त्याच्यात पुढं त्याच योगारूढ म्हणून मग असं करत करत जर तो योगारूढ झाला, योगारूढ मनुष्याचा त्याला शम म्हणजे शांती, थोडस ध्यान वगैरे विषय तो पुढं ही परमप्राप्तीत कारण सांगितला गेला आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही कर्म उचित कर्म करणे, म्हणजे ज्याला निष्काम कर्म भाव म्हणतो तो करणे, आणि मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला धारणा, ध्यान, शांती या गोष्टीचं साधन अवलंबावं लागेल. ते इथं चिंतन दिलेलं आहे. आता इथं बघा, म्हणजे योगारूढ ज्याला म्हटलंय, योगारूढतेपर्यंत आरूढ होण्याची इच्छा असणाऱ्यांनी, अशा मननशील पुरुषांनी योग प्राप्तीसाठी निष्काम भावाने कर्म करणे हा हेतू, हे कारण आहे. मग आणि योगारूढ झाल्यानंतर योगारूढ पुरुषाला जी आतापर्यंत म्हणजे संकल्प होते, म्हणजे जे जे काही गोष्टी होत्या त्या सगळ्यांचा त्याग करून शांती प्राप्त करणे ही त्याच्यासाठी कल्याणकारक हेतू आहे. हे बघा, एक थोडस आपण इथं फार व्यवस्थित चिंतन दिलेलं. असं म्हटलेलं आहे की ज्ञान योग आणि ध्यान योग यांच्यासाठी साधन हे निष्काम कर्मयोग एक साधन आहे. ज्ञानयोगासाठी आणि ध्यान योगासाठी निष्काम कर्मयोग हे एक प्राथमिक साधन. हे सुद्धा म्हटलं जात आहे की ध्यानयोग व ज्ञानयोग हे थोडीशी स्थिरता प्राप्त करणाऱ्यासाठीच, म्हणजे थोडस स्थिरता ज्यांना झालेली आहे त्यांनाच हा ध्यानयोग आणि ज्ञानयोग सिद्ध होतो. आणि ही स्थिरता, शांतता, दृढता प्राप्त करण्यासाठी कर्म निवृत्ती रूप शम हे साधन वापरायला पाहिजे. म्हणजे अगोदर कर्मयोगाचा या निष्काम कर्मयोगाचा तर साधन म्हणून शिडी वापरायचीच, परंतु नंतर कर्म निवृत्ती रूप शम, कर्म तर राहणार आहे परंतु कर्म निवृत्ती रूप शम म्हणजे
त्या घडत असलेल्या सगळ्या कर्मामध्ये शांततेनं राहणे. म्हणजे सुरुवातीला कर्मयोगानं याच्यानं चित्त शुद्धी होते. ध्यान योगामध्ये प्रवेश घेण्यासाठी जो आवश्यक चित्तशुद्धी आहे, ती चित्तशुद्धी निष्काम कर्मयोगाने प्राप्त होते आणि प्रारंभी त्याचं अनुसरण करावं. परंतु याच्यानंतर थोडस ध्यानामध्ये प्रगती झाली, थोडीशी स्थिरता आली, त्यावेळी कर्मनुष्ठान हे कमी करावं आणि कर्मनिवृत्ती रूपी चित्त ची उपरती करून त्याची म्हणजे साधन घेऊन पुढं चालायला पाहिजे. अशा प्रकारे ध्यान योगाकडे कसं जायचं याचं चिंतन आलेलं आहे. चित्तशुद्धी प्राप्त करण्यासाठी प्रारंभी साधकाला निष्काम कर्मानुष्ठाना उपयोगी आहे. ध्यानामध्ये प्रवेश झाल्यानंतर कर्मानुष्ठान तिथंच स्थगित होतो आणि त्यानंतर कर्मनिवृत्ती रूपी चित्ताची उपरती म्हणजे ते चित्तोपरती शम शांती और त्याच्या वर ही पुढे जाऊन ध्यानारूढ स्थिती पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे अगोदर कर्मानुष्ठान, नंतर कर्मनिवृत्ती करून चित्त शांती आणि चित्त शांती झाल्यानंतर ध्यानरूढ स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो आपण. म्हणजे एकंदरीत ध्यानावस्थेमध्ये गेल्यानंतर बाह्य कर्माची निवृत्ती होते आणि मग त्याचं वृत्ती कशी बनते, तर श्रवण, मनन, निधिध्यासन, चिंतन इत्यादी रूपी अंतकरणातील प्रयत्न सुरू होतात. म्हणजे कर्म कसाचा त्याचं दुसरं नवीन कर्म सुरू झालं, हे श्रवण, मनन, ध्यान. म्हणजे कर्म संन्यास कधी होत नाही, फक्त कर्माचं स्वरूप बदलत आहे. म्हणजे त्यावेळी मन साधक हा हे जे भौतिक कर्म आहेत ना, त्यामध्ये आवड त्याची रुची राहत नाही, तर कर्मनिवृत्तीमध्ये रुची होते. आणि अशा प्रकारची स्थिती आल्यानंतर त्याची दृष्टी हे अंतर्मुख होते, बहिर्मुख राहत नाही. चित्त शांती आणि कामना चित्त शांतीला प्राप्त होते आणि शांतीची तो इच्छा करतो. यासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला आरंभी पुण्य कार्याचे आचरण आणि निष्काम कर्माचे अनुष्ठान अवश्य आहे. म्हणजे योग साधनावाला असो या आणखीन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असेल तर सुरुवातीला पुण्य कर्म, निष्काम कर्मभाव याचं आचरण करावं आणि नंतर असं जर नाही केलं तर पहिल्या पारीलाच तो नापास होऊन जाईल. कारण असं जर आचरण राहिलं नाही, पुण्यकर्म, निष्काम कर्म याचं जर अनुष्ठान राहिलं नाही, तर हृदयामध्ये तमगुण भरतो आणि तमगुण भरल्यानंतर मग तो आळशी होतो, जडवत राहतो आणि मग तो ध्यानयोगाकडे, ज्ञानयोगाकडे कसा जाईल. आणि असं केल्यामुळं जे ध्यान योग आणि ज्ञान योगाला आरोग्य लागतो, योग्यता लागते, ती योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणजे एक इथं उदाहरण दिलेलं आहे की फळ पिकल्यानंतरच ते योग्य आणि गोडीला येतो. पिकण्यापूर्वी जर त्याची फोडाफोड केली तर फारच चांगला आहे की म्हणून फोडून बघितलं तर ते तुरट लागेल, करवट लागेल. तसंच ध्यानमध्ये स्थिरता आल्यानंतर त्याच वेळी कर्म हे आपले आप लुप्त व्हायला लागतात. म्हणजे दुसरं एक उदाहरण इथे दिलंय, ते आपल्याला कधी कधी फोडफुंशी येते बघा. म्हणजे ते फोडफुंशी येते आणि त्याच्या अशी डोक्यावर असं एक पांढरी कणी येते. ती पांढरी कणी आली म्हणजे ते पिकलंय. ते फोडून मग ते कणीही काढून टाकावी आणि ते मधला पसी काढून टाकावा. मग जखम शांत होते. त्याच्या जर आधीच त्याला फोडाफोडी केली तर जखम चिघळण्याचा संभव असतो, दुसऱ्यात काहीतरी व्याधी होण्याची गडबड होऊ शकते.
म्हणून अपरिपक्व स्थितीमध्ये त्याला जर आपण हलवलं, त्याला जर काढलं, तर लक्ष्याची प्राप्ती होणार नाही. म्हणजे आरंभामध्येच सत्कार्य करत राहायला पाहिजे. त्यामुळे चित्त शुद्ध व्हायला लागेल, ध्यान स्थितीमध्ये स्थिरता यायला लागेल, आणि मग कर्मानुष्ठान कमी कमी होत जाते. उपरती म्हणजे शम याचा आधार घेऊन वर वर पुढे चढत जायचंय आणि मनाला अंतर्मुखी बनवून चिंतन, मनन, यवम, निधी, ध्यासन इत्यादी करून मग धीरे धीरे साधक ध्यानारूढ होऊन आत्मस्वरूप याचा अनुभव घ्यायला लागतो. म्हणजे आता 3 स्तर इथे दिलेले आहेत पहा. आरुरुक्ष म्हणजे प्रारंभिक दशा, लिहून घ्या, त्या आपल्या पीडीएफ मध्ये पण येणारच आहे. परंतु आरुरुक्ष म्हणजे प्रारंभिक दशा. योगारूढ होण्यासाठी प्रयत्नशील होणे ही मध्यम दशा. योगारूढ होण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही मध्यम दशा, आणि योगारूढ होणे ही अंतिम दशा. आता इथे या 2 साधकाचं चिंतन दिलंय. 2 मिनिटांमध्ये आपण विषय 3ऱ्या श्लोकाचा पूर्ण करूया. प्रथम दशामध्ये चांगल्या पद्धतीनं अनुभव प्राप्त करायचा आणि मग मध्यम दशेमध्ये पोहोचायचं, आणि यानंतर अंतिम दशा सहजतेने आपल्याला सफलतेनं प्राप्त करता येते. जसं बालक पाठशाळेमध्ये जातो आणि विद्याप्राप्ती प्राथमिक स्तराची विद्याप्राप्ती करतो, मग थोडा उन्नत शाळेमध्ये जातो. तशाच प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा जो पुढे जायला इच्छुक साधक आहे, त्यानं निष्काम कर्म आचरण करत करत थोडीशी परिपक्वता आली म्हणजे पुढे जाऊन त्या परिपक्वतेतूनच कर्मनिवृत्तीचे आचरण करून अंतर्मुखी होणे, आणि मग कर्म आचरणाचा संभवच राहत नाही. मग त्याला शेवटी असं ज्यावेळेस जातो, त्यावेळेस हे जे कर्म आहेत ना, हे भौतिक कर्म त्याला भार वाटायला लागतात, वजन, बोजा वाटायला लागतो, आणि मग कर्मनिवृत्तीचा मुहूर्त तयार होतो. आणि हे सगळंच साधकानं जाणून अगोदर आरुरुक्ष व्हावं, मग योगारूढ बनण्याचा प्रयत्न करावा, आणि मग एकंदरीत शेवटी योगारूढ बनावं, अशी अंतिम दशा प्राप्त करून घ्यावी. या योगारूढासाठीच योगारूढाचे लक्षणं काय आहेत याचं चिंतन करणारा पुढचा 4था श्लोक आहे. त्याचं उद्या आपण चिंतन करणार आहोत. उद्या आपला तास आहे का?